अतिवृष्टीमुळे देवराईमध्ये मोठं नुकसान झालंय। हाताशी आलेलं पीक पूर्ण वाया गेल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। तुळशीराम पालवे यांना या अतिवृष्टीचा मोठा फटका बसलाय। भाऊजाई आव मंडळी आणि आई ह्या कशा कशा वाचवल्या हे आमच्या जीवाला माहिती। गावातून माझे मामाचे मुलं आले आणि त्यांनी सोला पेपून आम्हाला बाहेर घेतलं। टोटल परपंच वाहून गेलेला आहे। मी आता काय करू आणि कोण देईन? याच्यातून पाणी पडत आहे, समजा वाहून गेला। हे पक्षी टायलीत खाली बुडाला, थोडा राहिला बाहेर। हे बघा काय करायचं, याला कोण वाली याला कोण आमच्याकडे येणार आहे आणि कधी येणार आहे? आज 8 दिवस झाले या पावसाला, कोणीच आला नाही आजपर्यंत अजून आमच्याकडे। समजा याचं खत वाहून बसलं, समजा तोंडातला घरातला दारातला समजा घास ना घास मा वाहून गेलेला। या वावाने चुकडून माणसं आणली, मोठी शेडीच्या याला बांधली, भीमाला बांधली आणि मला तो उचलून नेलं 3 जणांनी। आज आट्यावरची थरथर कापायला लागली, तिला नीट करून आणलेलं आहे। आज कशी बशी बचवली आम्ही, तरी अजून आमच्याकडे कोणीही आलेलं नाही। भीती म्हणजे ती मरायला झाली जशी माझी म्हातारी। आणि हिला मी कमरा इतके छाती इतक्या पाण्यातून मला नाव जरी काढ लटलट सारे शिरीर मला काही सांगत सुद्धा यायचं डोळ्यात एकटा जाणाऱ्याकडे सुद्धा पाहिलं नाही। यांना हाताला धरून पाण्यात उभा राहिलो, बाहेर लेकानी आणि बाजूचे 10-12 पूर आले। त्याने आम्हाला तिकडून पाल्याडून कमरा इतकालं पाणी, त्यांना येता येणार बांधली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।